नमस्कार. आजचा अध्याय 11वा आहे आणि हा खूप मोठा अध्याय आहे, म्हणून 2 भागात पाठवणार आहे. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. ॐ नमो भगवते वासुदेवाय. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. ओम श्री परमात्मने नमः. 11वा अध्यायाचं महात्म्य. श्री महादेव म्हणाले, प्रिये, आत्ता गीतेच्या विश्वरूप दर्शनाध्यायाचे पवित्र महात्म्य श्रवण कर. या अध्यायाच्या महात्म्याचे पूर्ण वर्णन कोणीही करू शकणार नाही. याविषयी हजारो कथा आहेत. त्यापैकी एक मी तुला सांगतो. प्रणिता नदीच्या तीरावर मेघंकर नावाचे एक अतिशय प्रसिद्ध शहर आहे. त्याचे तट आणि गोपुरे पुष्कळ उंच आहेत. तेथे मोठमोठ्या धर्मशाळा असून त्यांच्यामध्ये सोन्याचे खांब शोभतात. त्या नगरात श्रीमंत, सुखी, शांत, सदाचारी व जितेंद्रिय माणसे राहतात. तेथे शांगपाणी भगवान विष्णूंचे मंदिर आहे. ते परब्रह्माचे साकार रूप असून प्रापंचिक जीवांना जीवनदान करीत असतात. त्यांच्या गौरवपूर्ण मूर्तीकडे श्री लक्ष्मी अनिमिष नेत्रांनी पाहत असते. ही मूर्ती वामनावतार रूपातील आहे. तिचा रंग मेघांसारखा सावळा असून आकृती कोमल आहे. वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह असून गळ्यात वनमाला आहे. त्यांच्या श्रीविग्रहावर अनेक अलंकार घातलेले असल्यामुळे ते रत्नयुक्त समुद्रासारखे वाटतात. त्यांनी पितांबर परिधान केल्यामुळे विजेने वेढलेल्या काळ्या ढगासारखे ते शोभतात. त्या भगवान वामनांच्या दर्शनाने जीव जन्ममरणरूपी संसार बंधनातून मुक्त होतात. त्या नगरात मेखला नावाचे श्रेष्ठ तीर्थ असून त्यात स्नान केल्याने मनुष्य शाश्वत वैकुंठधामाला जातो. तेथेच जगन्नाथ करुणासागर भगवान नृसिंहांचे दर्शन झाल्यामुळे मनुष्य 7 जन्मी केलेल्या भयंकर पापातून मुक्त होतो. जो मनुष्य मेखला तीर्थावर असलेल्या श्री गणेशांचे दर्शन घेतो तो नेहमी मोठमोठ्या संकटातून पार होतो. त्या नगरात एक श्रेष्ठ ब्राह्मण होता. तो ब्रह्मचारी, माझेपणा नसलेला, वेदशास्त्र पारंगत, जितेंद्रिय व भगवान वासुदेवांना अनन्य शरण होता. त्याचे नाव सुनंद होते. प्रिये, तो नित्य शांगपाणी भगवंताजवळ बसून विश्वरूप दर्शनाचा अध्याय पाठ करत असे. त्या अध्यायाच्या पठणाने त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झाले. परमानंदपूर्ण उत्तम ज्ञानमय समाधीमुळे त्याची इंद्रिये अंतर्मुख झाली होती. त्यामुळे तो निश्चल होऊन नित्य जीवनमुक्त योगाच्या अवस्थेत राहत असे. एकदा बृहस्पती सिंह राशीला असताना महायोगी सुनंदाने गोदावरीची तीर्थयात्रा सुरू केली. तो क्रमाने विरजतीर्थ, तारातीर्थ, कपिला संगम, अष्टतीर्थ, कपिलद्वार, नृसिंहवन, अंबिकापुरी, करस्थानपूर इत्यादी तीर्थात स्नान, दर्शन इत्यादी करीत विवाह मंडप नावाच्या नगरात आला. तिथे कित्येक घरात जाऊन त्याने आपल्याला राहण्यासाठी जागा मागितली, पण त्याला कोणीही जागा दिली नाही. शेवटी गावच्या प्रमुखाने त्याला एक मोठी धर्मशाळा दाखवली. तेव्हा सुनंद आपल्या साथीदारांसह रात्री तिथे जाऊन झोपला. सकाळ होताच पाहतो तर आपण धर्मशाळेच्या बाहेर असून आपले साथीदार कुठे गेले याचा पत्ता नव्हता. तो त्यांना शोधायला निघाला. तोच गावचा प्रमुख त्याला भेटला. प्रमुख म्हणाला, महाशय, आपण दीर्घायुषी दिसता. भाग्यवान व पुण्यवान पुरुषांमध्ये तुम्ही सर्वश्रेष्ठ आहात. तुमच्या ठिकाणी काही अलौकिक सामर्थ्य दिसते. तुमचे साथीदार कुठे गेले व तुम्ही धर्मशाळेतून बाहेर कसे आला याचा शोध घ्या. तुमच्या समोर मी इतकंच सांगतो की तुमच्यासारखा तपस्वी दुसरा कोणीही मला आजवर आढळला नाही. हे विप्रवर, तुम्हाला कोणता महामंत्र माहीत आहे?
कोणती विद्या तुम्ही जाणता, तसेच कोणत्या देवतेच्या दयेने तुमच्या ठाई एवढी अलौकिक शक्ती आहे. महाराज, कृपा करून आपण या गावातच राहा. मी तुमची सर्व सेवा करीन. इतके बोलून ग्रामप्रमुखाने मुनिश्रेष्ठ सुनंदाला आपल्या गावी ठेवून घेतले. तो मोठ्या भक्तिभावाने रात्रंदिवस त्याची सेवा शुश्रूषा करू लागला. 7-8 दिवसानंतर एके दिवशी सकाळी तो त्या महात्म्यापुढे येऊन गळा काढून रडू लागला. प्रमुख म्हणाला, योगीराज, काल रात्री राक्षसाने मज दुर्दैवाच्या गुणगान व भक्तिमान मुलाला खाऊन टाकले. सुनंदाने विचारले, कुठे आहे तो राक्षस? तुझ्या मुलाला त्याने कसे काय खाल्ले? प्रमुख म्हणाला, ब्राह्मणा, या नगरात एक अत्यंत भयंकर नरभक्षक राक्षस राहतो. तो दररोज येऊन या नगरातल्या माणसांना खात असे. तेव्हा सर्व नागरिकांनी मिळून त्याला प्रार्थना केली की, राक्षसा, तू आम्हा सर्वांना खाण्याऐवजी आमचे रक्षण कर. आम्ही तुझ्या भोजनाची व्यवस्था करतो. तिथे बाहेरगावचे जे प्रवासी येऊन झोपतील त्यांना तू खा. अशा रीतीने नागरिकांनी माझ्याकडून या धर्मशाळेत पाठवल्या गेलेल्या वाटसरूंचा आहार राक्षसासाठी निश्चित केला. स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी आम्हाला असे करावे लागले. आपण इतर साथीदारांसह या घरात येऊन झोपला होता तेव्हा राक्षसाने त्या सर्वांना खाल्ले. फक्त तुम्हाला तो खाऊ शकला नाही. हे द्विजश्रेष्ठ, याचे रहस्य काय ते तुमचे तुम्हालाच माहिती. आज माझ्या मुलाचा एक मित्र आला होता, परंतु मला ते माहीत नव्हते. त्यामुळे इतर वाटसरूंबरोबर मी त्यालाही त्याच धर्मशाळेत पाठवले. जेव्हा माझ्या मुलाला ही हकीकत समजली तेव्हा तो आपल्या अत्यंत प्रिय मित्राला त्या धर्मशाळेतून परत आणण्यासाठी गेला. पण त्याच वेळी तेथे आलेल्या राक्षसाने माझ्या मुलालाही खाल्ले. आज सकाळी मी अत्यंत दुःखी मनाने त्या राक्षसाजवळ जाऊन त्याला विचारले, दुष्टा, तू काल रात्री माझ्या मुलालाही खाल्लेस. तुझ्या पोटात असलेला माझा मुलगा सुखरूप परत येईल असा एखादा उपाय असल्यास मला सांग. राक्षस म्हणाला, हे ग्रामप्रमुखा, धर्मशाळेत आलेल्या तुझ्या मुलाला मी न ओळखल्यामुळे इतर वाटसरूंबरोबर खाल्ले. परंतु तो माझ्या पोटात ज्या योगे जिवंत राहू शकेल असा एक उपाय स्वतः ब्रह्मदेवाने करून ठेवला आहे. तो असा, जो ब्राह्मण नेहमी गीतेच्या 11व्या अध्यायाचा पाठ करतो त्याच्या पुण्यप्रभावाने मला मुक्ती मिळेल व माझ्या उदरात असलेले सगळे पुन्हा जिवंत होतील. येथे असा कोणी एक ब्राह्मण आहे की जो नित्य गीतेचा 11वा अध्याय म्हणतो? त्या अध्यायाच्या 7 आवृत्ती म्हणून त्याने अभिमंत्रित केलेले पाणी माझ्या अंगावर टाकल्यास माझी शापातून खात्रीने मुक्तता होईल. हे ब्रह्मन, हा राक्षसाचा निरोप घेऊन मी तुमच्याकडे आलो आहे. ब्राह्मणाने विचारले, अहो ग्रामपाल, जो रात्री झोपलेल्या माणसांना खातो तो कोणत्या पापामुळे राक्षस झाला? ग्रामप्रमुख म्हणाला, ब्राह्मणा, पूर्वी या गावात कोणी एक ब्राह्मण राहत होता. तो शेती करी. एके दिवशी तो शेतातील मार्गशीर्षात पिकणाऱ्या वाटाण्यांची राखण करीत होता. तेथून जवळच एक गिधाड एका वाटसरूला मारून खात होते. त्याच वेळी एक तपस्वी कोठून तरी तिथे आला. त्या वाटसरूला वाचवण्याकरता तो लांबून त्या गिधाडाला हाकलण्यासाठी त्याच्यावर दगड फेकत होता. गिधाड वाटसरूला खाऊन आकाशात उडून गेले. त्यावेळी तिथे आलेला तपस्वी संतापून त्या शेतकऱ्याला म्हणाला, अरे नीच शेतकऱ्या, तुझा धिक्कार असो. तू उलट्या काळजाचा आहेस. दुसऱ्याला वाचवायचे सोडून तू आपले पोट भरण्याच्या धंद्यात गुंतला आहेस. आग लागो तुझ्या जगण्याला. अरे, जो मनुष्य चोर, हिंस्त्र, प्राणी, सर्प, शत्रू, आग, विष, पाणी, गिधाड, राक्षस, भूत, वेताळ इत्यादींनी घायाळ केलेल्या प्राण्यांना शक्य असून सोडवत नाही त्याला त्यांना मारण्याचे पाप लागते. जो समर्थ असूनही चोर इत्यादींच्या तावडीत सापडेल्या ब्राह्मणाला सोडवण्याचा प्रयत्न करत नाही तो भयंकर नरकात पडतो व नंतर लांडग्यांच्या जन्माला जातो. जो वनात मारल्या जाणाऱ्या किंवा गिधाड, वाघ यासारख्या प्राण्यांच्या नजरेत आलेल्या जीवाला वाचवण्यासाठी सोड सोड म्हणून आरडाओरडा करतो तो परमगतीला प्राप्त होतो. जो मनुष्य गायींना वाचवण्यासाठी वाघ, भिल्ल, दुष्टराजे इत्यादींकडून प्रसंगी मरण पत्करतो तो योग्यांनाही दुर्लभ अशा भगवान विष्णूंच्या परमपदाला जातो. हजारो अश्वमेध व 100 वाजपेय यज्ञ मिळून सुद्धा शरणागताच्या रक्षणाच्या 16व्या अंशाच्याही बरोबरीचे ठरत नाहीत. दीनवाण्या व भयभीत जीवांची उपेक्षा केली असता पुण्यवान माणसेही कुंभीपाक नावाच्या नरकात शिजवली जातात. दुष्ट गिधाड वाटसरूला खाताना पाहून त्याला वाचवायला समर्थ असूनही तू त्याला वाचवले नाहीस, यावरून तू निर्दय वाटतोस, म्हणून तू राक्षस हो. शेतकरी म्हणाला, हे तपस्वी,
मी येथे होतो हे खरे, पण माझे लक्ष पिकाच्या रक्षणाकडे लागले असल्यामुळे गिधाड मनुष्याला मारत असलेले माझ्या लक्षात आले नाही. म्हणून आपण मला एवढी कठोर शिक्षा देऊ नका. माझ्यावर दया करा. तपस्वी म्हणाला, ठीक आहे. तो दररोज गीतेचा 11वा अध्याय म्हणतो. त्याने या अध्यायाने अभिमंत्रित केलेले पाणी तुझ्या मस्तकावर घातले असता तू शापातून मुक्त होशील. एवढे बोलून तपस्वी निघून गेला आणि तो शेतकरी राक्षस झाला. म्हणून हे द्विजश्रेष्ठ, चला आणि 11व्या अध्यायाने जल अभिमंत्रित करून त्या राक्षसाच्या मस्तकावर तुम्ही स्वतःच शिंपडा. ग्रामपालाची ही विनंती ऐकून सुनंदाचे मन करुणेने भरून आले. ठीक आहे, असे म्हणून तो त्याच्याबरोबर राक्षसाजवळ आला. त्याने विश्वरूप दर्शन नावाच्या अध्यायाने पाणी अभिमंत्रित करून त्या राक्षसाच्या मस्तकावर ओतले. त्याबरोबर तो शापमुक्त झाला. त्याचा राक्षस देह तिथेच पडला व त्यातून चतुर्भुज रूप असलेला नवा देह त्याला प्राप्त झाला. इतकेच नव्हे तर त्याने ज्या हजारो पांथस्थांना खाल्ले होते तेही शंख, चक्र, गदा धारण केलेले चतुर्भुज रूपधारी झाले. नंतर ते सारे विमानावर आरूढ झाले. इतक्यात ग्रामपाल राक्षसाला म्हणाला, निशाचरा, यातील माझा मुलगा कोणता, तो मला दाखव. त्याबरोबर दिव्य बुद्धी असणाऱ्या राक्षसाने म्हटले, हा जो तमालपत्रासारखा सावळा, चतुर्भुज, माणकांचा मुकुट घातलेला, दिव्य रत्नजडित कुंडले धारण केलेला, पुष्पहार घातल्यामुळे ज्याचे खांदे सुंदर दिसतात असा सोनेरी बाजूबंद असलेला, कमलनेत्र प्रेमळ दिसणारा, हातात कमळ घेतलेला व दिव्य विमानात बसलेला देव स्वरूप दिसत आहे, तोच तुझा मुलगा समज. हे ऐकताच ग्रामपालाने त्याला आपला मुलगा मानून आपल्या घरी घेऊन जाण्याचे ठरवले. ते पाहून मुलाला हसू आले. मुलगा म्हणाला, ग्रामप्रमुखा, कित्येकदा तूही माझा मुलगा झालेला होतास. यापूर्वी मी तुझा मुलगा होतो, पण आता देव झालो आहे. या ब्राह्मणाच्या कृपेने मी आता वैकुंठाला जाईन. पहा, हा राक्षसही चतुर्भुज रूप धारण केलेला झाला आहे. 11व्या अध्यायाच्या प्रभावाने हाही सर्वांच्या समवेत श्री विष्णुधामाला चालला आहे. म्हणून तूही या ब्राह्मणाकडून 11वा अध्याय शिकून घेऊन नित्य याचा जप करत जा. तुलाही अशीच उत्तम गती लाभेल. बाबा, मनुष्यांना सत्संग लाभणे अत्यंत कठीण असते. तोही तुम्हाला अनायासे प्राप्त झाला आहे. म्हणून आपले कल्याण करून घ्या. धन, भोग, दान, यज्ञ, तपश्चर्या, पूर्वकर्म यांचा काय उपयोग आहे? विश्वरूप दर्शनाध्यायाच्या पठणानेच परमकल्याणाची प्राप्ती होते. पूर्णानंदाचा डोहच अशा श्रीकृष्ण नावाच्या परब्रह्माच्या मुखातून कुरुक्षेत्रावर त्यांचा मित्र असणाऱ्या अर्जुनाला जो अमृतमय उपदेश झाला होता, तेच श्री विष्णूंचे खरेखुरे स्वरूप आहे. तू त्याचेच चिंतन कर. ते मोक्षासाठी दिव्य औषध आहे. संसार भयाने भयभीत झालेल्या माणसांच्या आधी व्याधींचा नाश करणारे, तसेच अनेक जन्मातील दुःखांचा नाश करणारे आहे. मला त्यांच्यासारखे दुसरे कोणतेच पुरुषार्थ प्राप्तीचे साधन दिसत नाही. म्हणून त्याचेच पठण मनन करा. श्री महादेव म्हणाले. इतके बोलून तो सर्वांसह श्री विष्णूच्या परमधामाला निघून गेला. ग्रामपालाने त्या ब्राह्मणाकडून 11व्या अध्यायाचे अध्ययन केले. नंतर ते दोघेही त्यामुळे श्री विष्णुधामाला निघून गेले. हे पार्वती, तुला मी 11वा अध्यायाच्या महात्म्याची ही कथा सांगितली. ती ऐकल्यानेही मोठमोठ्या पापांचा नाश होतो. 11वा अध्याय विश्वरूप दर्शनाचा अध्याय आहे. आज थोडा आणि उद्या थोडा असं करून हा अध्याय संपवणार आहे. अर्जुन म्हणाला, माझ्यावर कृपा करण्यासाठी आपण जो अत्यंत गुप्त अध्यात्मविषयक उपदेश मला केला त्याने माझे हे अज्ञान नाहीसे झाले. कारण हे कमलदलनयना, मी आपल्याकडून प्राण्यांची उत्पत्ती आणि प्रलय विस्तारपूर्वक ऐकले आहे. तसेच आपला अविनाशी प्रभावही ऐकला आहे. हे परमेश्वरा, आपण आपल्याविषयी जसे सांगत आहात ते बरोबर तसेच आहे. हे पुरुषोत्तमा, आपले ज्ञान, ऐश्वर्य, शक्ती, बल, वीर्य आणि तेजयुक्त ईश्वरी स्वरूप मला प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा आहे. हे प्रभो, जर मला आपले ते रूप पाहता येईल असे आपल्याला वाटत असेल तर हे योगेश्वरा, त्या अविनाशी स्वरूपाचे मला दर्शन घडवा. श्री भगवान म्हणाले, हे पार्था, आता तू माझी शेकडो, हजारो, नाना प्रकारची, नाना रंगाची आणि नाना आकारांची अलौकिक रूपे पहा. हे भरतवंशी अर्जुना, माझ्यामध्ये आदितीच्या 12 पुत्रांना
8 वसूंना, 11 रुद्रांना, दोन्ही अश्विनी कुमारांना आणि 49 मरुदगणांना पहा. तसेच आणखीही पुष्कळशी यापूर्वी न पाहिलेली आश्चर्यकारक रूपे पहा. हे अर्जुना, आता माझ्या शरीरात एकत्रित असलेले चराचरासह संपूर्ण जग पहा. तसेच इतरही जे काही तुला पाहण्याची इच्छा असेल ते पहा. परंतु मला तू या तुझ्या चर्मचक्षूंनी खात्रीने पाहू शकणार नाहीस. म्हणून मी तुला दिव्य दृष्टी देतो. तिच्या साह्याने तू माझी ईश्वरी योगशक्ती पहा. संजय म्हणाला, हे महाराज, महायोगेश्वर आणि सर्व पापांचा नाश करणाऱ्या भगवंतांनी असे सांगून मग अर्जुनाला परम ऐश्वर्ययुक्त दिव्य स्वरूप दाखवले. अनेक तोंडे व डोळे असलेल्या, अनेक आश्चर्यकारक दर्शने असलेल्या, पुष्कळशा दिव्य अलंकारांनी विभूषित आणि पुष्कळशी दिव्य शस्त्रे हातात घेतलेल्या, दिव्य माळा आणि वस्त्रे धारण केलेल्या, तसेच दिव्य गंधांनी विभूषित, सर्व प्रकारच्या आश्चर्यांनी युक्त, अनंत स्वरूप, सर्व बाजूंनी तोंडे असलेल्या विराट स्वरूप परमदेव परमेश्वराला अर्जुनाने पाहिले. आकाशात 1000 सूर्य एकदम उगवले असता जो प्रकाश पडेल तोही त्या विश्वरूप परमात्म्याच्या प्रकाशा इतकाच कदाचित होईल, म्हणजेच होणार नाही. श्रीकृष्णार्पणमस्तू.